पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलेलं आहे। ठाण्यामध्ये आता 3 दिवसामध्ये तब्बल 10 कोरोनाचे रुग्ण सौम्य लक्षणासारखे आढळलेले आहेत। त्यामुळे ठाणे महानगरपालिकेनंतर आता ठाणे जिल्हा रुग्णालयाने देखील आता दक्षता घेतलेली आहे। ठाणे जिल्हा रुग्णालयाने 40 खाटांचं या ठिकाणी पूर्णतः तयारी केलेली आहे। जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक कैलास पवार यांनी या पूर्ण रुग्णालयामध्ये आता दक्षता घेत औषधांचा साठा देखील त्याचबरोबर ऑक्सिजनचा देखील पूर्णतः साठा या ठिकाणी करून ठेवण्यात आलेला आहे। पाहायला गेलं तर ह्या पूर्ण सिव्हिल रुग्णालयामध्ये अनेक जिल्ह्यातून लोक या ठिकाणी येत असतात। त्यामुळे सिव्हिल रुग्णालयामध्ये या अगोदर देखील कोविडसाठी कोरोनाच्या महामारीमध्ये पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात आपले काम निभावलं होतं। त्याप्रमाणे पुन्हा आता कोरोनाने डोकं वर काढल्यामुळे ठाणे जिल्हा रुग्णालयाने पूर्णतः औषधाचा साठा असेल ऑक्सिजन असेल पूर्णतः तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। पाहायला गेलं तर साधे बेड असतील या ऑक्सिजन चे बेड देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत आणि याच विलगीकरणामध्ये रुग्णांना पूर्णतः या ठिकाणी खाटांचे बंदोबस्त करण्यात आलेले आहे। पाहायला गेलं तर मुंबई नंतर आता ठाण्यात देखील कोरोनाचा शिरकाव झाल्यामध्ये डॉक्टरांची टीम देखील सज्ज झालेली आहे। त्यामुळे ह्या विलगीकरणामध्ये संपूर्णतः डॉक्टरांची टीम जी आहे ते वेगळे काम करणार आहे। त्यामुळे आता सध्या तरी सौम्य लक्षणं आढळले असले तरी मात्र येणाऱ्या काळात कोरोनाने जर मोठ्या प्रमाणात शिरकाव जर केला तर त्यासाठी पूर्णतः सिव्हिल रुग्णालय असेल ठाणे महानगरपालिकाची टीम ही सज्ज झालेली आहे। पाहायला गेलं तर कोरोनाच्या या संसर्ग या रोखण्यासाठी आता डॉक्टरांनी देखील उपाययोजना सांगण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी शक्यतो टाळणे, तसेच मास्क घालणे, हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे अशा उपाययोजना या डॉक्टरांनी सुचवल्या आहेत। त्याप्रमाणे आता त्याचं पालन देखील करावं लागणार। त्यामुळे नक्कीच कोविड काळात मागील काही वर्षापूर्वी देखील मोठ्या प्रमाणात ही कोरोना मोठ्या प्रमाणात शिरकाव केल्यामुळे ऑक्सिजनचा आणि गोळ्या औषधांचा तुटवडा देखील भासत होता। त्यामुळे यंदा तो तुटवडा भासू नये पूर्णतः ऑक्सिजनची तयारी असेल गोळ्या औषधांची पूर्ण तयारी या जिल्हा रुग्णालयाने पूर्णतः केली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात आता या कोरोनाची संख्या कशा पद्धतीने वाढते हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा गणेश रहाटेसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे।